नमस्कार मित्रांनो. एखाद्या रिकव्हरी एजंटचा फोन आल्यानंतर बरेच लोकांना भीती वाटते किंवा राग येतो. परंतु या कॉलच्या पलीकडे बसलेला व्यक्ती हा नेमकी कोण असतो? याच्या दिवसाची सुरुवात कशी होते? एखाद्या व्यक्तीच्या घरी वसुलीसाठी गेल्यानंतर याच्या मनात कोणकोणत्या भावना निर्माण होतात? हे सगळे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे उमेश शेवाळे सर. सर, नमस्कार सर. जय नमस्कार सर. श्रीराम. जय श्रीराम. सर, तुम्ही मला सगळ्यात आधी सांगा की एखाद्या व्यक्तीवरती ही कंडिशन काय येते की तो लोन फेडू शकत नाही? याच्यात आहे ना सर, खूप अनेक प्रॉब्लेम राहतात कस्टमरचा. हे बघा, आता जो जो डिफॉल्टर होतोय कस्टमर, त्याचं वेळ ही कसं येते म्हणजे त्याच्यात खूप कारण आहे. आपण एक कारण नाही सांगू शकत, त्याच्यासाठी बरोबर. खूप आहे कारण. फॅमिली प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटल प्रॉब्लेम आहे, नाहीतर आजकाल तुम्ही बघितलंय तर ड्रिंक वगैरे हा प्रकार खूप चालू आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन लोन खूप चालू आहे. हां. तर माणूस काय करतं, नशेमध्ये ते लोन घेतं, हं. पण त्याच्या मागे लागणारा इंटरेस्ट हा माहिती राहत नाही माणसाला. हो. त्याच्यानंतर त्याची सॅलरी कमी. आता हे काही एवढे हे नाही, तर सिटीमध्ये तर चांगल्या कंपन्या वगैरे, आपल्याकडे IT पार्क वगैरे आहे या गोष्टी, तर तिथे जाऊन माणूस कमवतो 20-25 हजार रुपये. आज बेसिक पेमेंट नाही म्हणायला गेलं तर सर एक 12-15 हजार, आणि त्याच्यात जर EMI तुम्ही 20-25 हजार रुपये करताय तर तो बळी पडणारच त्या गोष्टीला. बँक थोडी कारण आहे त्या गोष्टीला, बँक तर नाही. बँक काय त्याचा फायदा बघतीये, व्याज देते, तो व्याज देतोय, पण बळी कोण पडतोय? तोच पडतोय ना. बरोबर. हा एक विषय आहे सर. बरोबर. आणि तुम्ही त्याच्या घरी गेल्यानंतर कस्टमर तुम्हाला कसा गंडवतो? कस्टमर बघा सर, आम्ही तर डायरेक्ट त्याच्या घरी जाऊच नाही. पहिली गोष्ट इथून आहे, आम्हाला बी काहीतरी अथॉरिटी बँकेची. हं. आम्ही काय असं एकदम VIP वगैरे डॉन वगैरे नाही तर त्याच्या घरी जाणार आहे आणि त्याला मारझोड करणार आहे, हा असा प्रकार पण नाही. होतो असं बरेच वेळा ऐकायला भेटतं. बघा सर, होत असेल, पण त्यांचे बी वादाचे कारण वेगळे पण असतील. हं. तर आपण जाणार आहे आपलं काय पर्सनली का? नाही, पर्सनली दुश्मनी का? नाही. नाही, आपण जे जातोय म्हणजे ते कलेक्शन करण्यासाठी, त्याला चांगला व्यक्ती म्हणजे त्याला चांगलं सांगायला जातोय. हं. सांगायला बरोबर. जातोय, बरोबर का बरोबर नाही? आहे. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर आम्ही काय डायरेक्ट त्याच्या घरी जात नाही. आम्ही पहिले त्याला एक फोन कॉल करतो. बरोबर. फोन कॉलवर आम्ही पहिली मीटिंग अरेंजमेंट करतो कस्टमर सोबत. आम्ही हां. असं कोणाला परवानगी बी नाही कोणाच्या घरी जा जाणं. आणि खिशातून पैसे काढून आणा. असं बरोबर. बँक सांगते का खिशातून जाऊन पैसे काढा? नाही. असं तर सांगणार नाही सर. आम्ही त्याला पहिले फोन कॉल करतो. फोन कॉल केल्यानंतर त्यांनी जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला तर आम्ही त्याला ऑफिसला पण बोलवतो. सर तुम्ही ऑफिसला या, काय असेल तुमचं कारण, काय मेन कारण काय, तर तुमचं लोन मध्ये तुम्ही एवढे अटकले, तर हं. आपण जेणेकरून त्याला काहीतरी बाहेर काढू. बरोबर. त्याला दुसऱ्या गोष्टीला प्रवृत्त नाही करायचं त्याला. तर बरोबर. आपण बरंच काय आजकाल पाहतोय, यंग जनरेशन, एक फोन आला तर लगेच आत्महत्या करणार, कोणी काय हं. करणार, कोणी हाताच्या नसा कापणार. आणि त्याच्यात काय होतं, बँक बदनाम होती आणि बरोबर. एजंट बदनाम होतो. मग बरोबर. ते आम आदमीला काय वाटतं, तर नाही बँक खूप खराब आहे, पण काळाला तुम्हाला गरज होती तेव्हा उभं कोणी केलं तुम्हाला? बँकेत. बँकेने केलं. फ्रेंड सर्कलनी केलं का तुम्हाला उभं? नाही. केलं का नाही? बरोबर. उभं नाही केलं. बरोबर. ठीक आहे, आई वडील आहे, किती देणार आहे पैसे? बरोबर. देऊन देऊन किती देणार आहे पैसे? ठीक आहे, तुम्ही एखादा बिझनेस टाकला, त्या बिझनेस साठी काहीतरी तुम्हाला लोन करायचं, पुढे तुमची काहीतरी इमेज करायची, प्रत्येक गोष्टी करायचं, तुम्हाला माल वगैरे भरायचा, तेव्हा तुम्हाला कोणी उभं केलं? बँक. बँकेनेच उभं केलं. मग बँकेने जर रिकव्हरी एजंट पाठवला तुमचे हप्ते पाहून, तर तुम्ही लगेच बँकेला चुकीचं ठरवता. बरोबर आहे. ही गोष्ट चुकीची आहे. चुकीची ना सर. नाही, नाही. एकदम बरोबर बोलताय हो. सर तुम्ही. बरोबर. पण असं पण म्हणता की तुम्ही त्याला ऑफिसला बोलवल्यानंतर त्याला बसून ठेवणं किंवा मारझोड करणं, शिवीगाळ करणं, हे किती सर बघा, पत मला आता सत्य? आता आहे ना कलेक्शन लाईन मध्ये जवळपास 8-9 वर्ष होत आले, पण माझ्या समोर तर हा प्रकार झाला नाही. बसवून ठेवणं म्हणजे आम्ही त्याची एक मीटिंग आमच्या सिनियर सोबत काहीतरी शेड्यूल मॅनेज केला असेल, त्याच्यासाठी कस्टमर बसला असेल. बरोबर. आणि मारझोड तर माझ्या प्रकारे मारझोड तर मला करू नाही शकतो. वाटत तर झाली असेल ऑफिसमध्ये, कारण की ऑफिसमध्ये गेलं, बँकेत पण कॅमेरे राहतात सर. अच्छा, तिथं पण हो, तुम्ही राहतात, कॅमेरे कॅमेरे राहतात लावलेले. सर. तर असं नाही, पण तो अशी म्हणजे तुम्हाला ऐकण्यात आला असेल, तर तो बदनामी असं कस्टमर करतोय. तो का करतो माहिती का सर? तर त्याला आहे ना याच्यातून कुठून तरी वाचायचं राहतं. हं. वाचायचं राहतं म्हणजे बरोबर. त्याला कसं, त्याला EMI असून सुद्धा त्याला भरायचं नाही राहत. हं. ते एक कारण असतं. आणि मीटिंग अरेंजमेंट करतो त्याच्यासाठी बसवतो, बाकी मार जोडतं हे तर नाही करत सर, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. हो. आणि बऱ्याचशा वेळेस असं बघायला भेटतं की तुम्ही जाण्यापूर्वीच त्यांनी जर 4-5 पंटर आपले बोलावून ठेवले असतील बरोबर. किंवा मुलं होतं बोलावून होतं ठेवले ते, असतील. तसं बी होतं. होतं ना. होतं मग सर. त्यावेळेस तुम्ही कशी प्रक्रिया हे असते बघा सर, तुमची? आम्हाला आहे ना बँकेच्या काहीतरी गाईडलाईन्स आहे, आम्ही त्या वापरतो पूर्ण गोष्टी. त्याच्यात पहिला मुद्दा असा आहे, आम्ही थर्ड पार्टी बोलत नाही सर कधी. हं. नाही बोलू शकत. आम्ही थर्ड पार्टी म्हणजे आम्ही कस्टमरच्या वडील, आई, बायको, मुलगी, आम्ही त्यांच्यासोबत बोलू शकत नाही. आमचं कस्टमर आणि आमचं रिलेशन आहे फक्त. हं. आम्ही सांगू नाही पण शकत. तुम्ही कॉल तर करता त्यांच्या बायकांना, पोरांना? ते बघा सर, कॉल आम्ही नाही करत.
ओके. हे कॉल सेंटर वाले करतात. कॉल कॉल सेंटर पण राहतं सर. ओके. केस आमच्याकडे डायरेक्ट येत नाही सर. हा, हा, पहिले हा. कॉल सेंटरवर ना आमच्याकडे ते कलेक्शनला. हम्म. कॉल सेंटर घरी जाऊ शकतं का त्यांच्या? नाही. नाही जाऊ शकत. शेवटी कोण येणार? एजंटकडे एजंटच येणार. जाणार. कॉल सेंटरला माहिती नाही त्याचं कारण काय. कॉल सेंटर ठीक आहे, आज आपण लई ठिकाणी पाहतोय फ्रॉड कॉल पण खूप चालतात सर. हो. तर त्याच्यावर लोन नसून पण त्याच्यावर फ्रॉड कॉल येतात त्याला. तर बरोबर. तुमच्यावर असं असं लोन आहे भरा, हम्म. नाही तर तुमच्यावर ही कारवाई केली जाईल, तुमच्या घरी पोलिस पाठवू, वकील पाठवू, अशाही गोष्टी होतात. त्याच्यात काय होतं, जो एजंट जातो ना तो कस्टमर एजंटला धरतो. तर तुम्हीच कॉल केले होते आम्हाला, बरोबर. कॉल तुम्ही करणार पहिले कॉल केले, पहिले कॉलवर धमक्या दिल्या, आता पैसे घ्यायला आले, असं तसं होतं. होतं. आणि त्यांनी जर कोणी बोलवलं पण असेल, आम्ही तर त्यांना नम्रप्रमाणेच म्हणतो, आमचा तुमचा काही संबंध नाही, आम्ही तुमच्यासोबत बोलवू शकत नाही. बरोबर. तसं नसेल तर तुम्ही एक काम करा, आमच्या बँकेत या. बँकेत तुमचा जेणेकरून जो प्रॉब्लेम असेल, तुमच्या मनात काही संताप वगैरे असेल, तर तुम्ही बँकेला सांगा. तुम्ही असं पर्सनली होऊन मारामाऱ्या करून याच्यात काही सिद्ध होणार नाही. तर बरोबर. आम्ही ह्या गोष्टी असं डायरेक्टली क्रॉस जात नाही कोणासोबत पण. आणि जातच नाही गेलो म्हणजे पर्सनली त्याला ईएमआय भरायचं नाही राहत, म्हणून तो क्रॉस आपल्याला बळी करतो. बळी पडतो. तो तो मुद्दाम तुम्हाला मुद्दाम करतो, उचलतो. उचलतो. तर येणे काय करायला पाहिजे, याची आपण व्हिडिओ काढू, सोशल सोशल मीडियावर टाकू, बघा कलेक्शन वाले काय करताय. हो. पण मला एक सांगा सर, त्या टायमाला बँकेने तुम्हाला खरंच लोनची तुम्हाला गरज होती तेव्हा कोणी उभं केले नाही. आता तो 4 जण उभं करतोय, त्याच्यातले 4 मधून एकाने तरी त्याला पैसे दिले असतील का? नाही. दिले असतील का? नाही. नसतील. कोणी उभं केलं? बँक. नाही. बँक जर तुमच्याकडे येते, चांगली सहाबुद्धी येते, त्याची काहीतरी ईएमआय वगैरे थक्क येते, तुम्हाला चांगलं सांगायला येते, उद्या उठून तुम्हाला बँकेची परत गरज पडणारच. बरोबर आहे. तुम्ही सिव्हिल स्कोअर तुमच्या हाताने खराब करताय. बरोबर आहे. आणि सिव्हिल स्कोअर पण हा सर आपला पॅन कार्डवर असतो. आपला पॅन कार्ड नंबर जर टाकला ना, शो होतो लगेच. बरोबर तुम्ही आहे. किती अकाउंट तुमचे डीपीडी मध्ये, तुमचे किती क्रेडिट कार्ड आहे, तुमचे किती लोन आहे, हे बरोबर. सगळं त्याच्यावर पूर्ण दिसतं आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे यावेळेस तुम्हाला खूपच संयम बाळगायला लागतो है ना? खूप खूप म्हणजे. खूपच. आणि आम्हाला थोडीफार आणि पण चुकी करता येत नाही त्याच्यात. करता येत नाही. बरोबर आहे. आणि एखादा मोठा नेता असेल, आमदार, खासदार किंवा नगरसेवक या लेवलचा, मग यावेळेस तुम्ही कसं? हे बघा सर, जरी नेता वगैरे असला तरी तो एक माणूसच आहे. बरोबर आहे. बरोबर, तो एक माणूसच आहे सर. तर त्याच्यासोबत हँडल करणं म्हणजे, आम्ही जर पहिले बघतो व्हिजिट मध्ये तर, आणि तो पण काय डायरेक्ट आपल्याला बोलत नाही नेता वगैरे पण, तो आलाच कस काय रिकव्हरी, मी कोण आहे, मी हे मी ते असं बोलत नाही. पण जेणेकरून प्रेमाची जी भाषा राहते नसेल, ती प्रेमातच, पैशांचा हिशोब हा पैशानेच होणार सर. काही म्हणायला गेलं आपण प्रेमातच बोलणार त्याच्यासोबत. जर बरोबर. आमच्याकडनं हँडल झाले तर आमचे एक वरिष्ठ पण राहतात, आमचे सिनियर, आम्ही त्यांना घेऊन त्यांची मीटिंग करून देतो. ते बोलता आपसमध्ये, त्यांचं काय अकाउंट वगैरे सेटल करता. आणि बरेच वेळ काय होतं सर, स्वतःहून कोणी असं ईएमआय बँकेचं काय राहतं, जे व्याज राहतं, चक्री व्याज वगैरे, डेलीचं व्याज, हे कस्टमरला माहिती राहत नाही. हे माहिती नाही राहत बरोबर. कस्टमरला. मग त्याच्यात कस्टमर काय करतं, त्याचं रोज स्टेटमेंट चेक करतो, फोन पेला चेक करतो. फोन पेला तुम्ही आज लोन नंबर टाका, तुम्हाला लगेच ओव्हरड्यू तिथं समजेल. पण तुम्ही म्हणशाल, अरे माझा 10,000चा हप्ता, माझे 3 हप्ते बाउन्स आहे, मला 30,000 दाखवायला पाहिजे, पण इथं 50,000 दाखवता का? का दाखवत आहे? काय दाखवतं? मग त्याच्यात ओव्हरड्यू आला, पेनल्टी आली, चेक बाउन्सिंग चार्जेस आले, त्याच्यात तो वाढतं. मग तो कस्टमर काय म्हणतो, ना मग मी भरणारच नाही, आता मी ईएमआयच भरत नाही. असं पण काही काही वेळेस होतं. मग याच्यात काय निर्णय काढता मग? त्यांनी जर भरलं नाही तर? भरलं नाही तर बघा सर, आम्ही तर एजंट आहे, आम्ही तर काही करू शकत नाही सर त्याला. आम्ही फक्त नोटीस वगैरे देणार. नाहीतर आमच्याकडनं नाही झालं तर आम्ही एक बँकेला इंटिमेशन देणार, तर कस्टमर आमच्यासोबत असं असं रूडली वागतोय, प्रत्येक गोष्टी करतोय, आम्ही किती त्याला चांगलं समजवायचा प्रयत्न केला, पण तो ईएमआय भरायचं म्हणत नाही, तर आम्ही बँकेला देणार. पण आम्ही काही करू नाही शकत सर त्याला डायरेक्टली. आपण तर त्याला चांगलंच सांगणार, तू भर बाबा. नाही, गोष्टी मागा असा पण एक प्रकार घडला सर, की बरेचसे एजंट गेल्यानंतर काही, म्हणजे तुमचे एजंट होते रिकव्हरी वसुलीवाले, त्यांच्यावरती ऍसिड फेकण्यात आलं. मग याच्यावर ऍसिड तुम्ही काय फेकण्यात म्हणता? आलं, ही पण कल्पना मला आहे या गोष्टीची सर, हे झालेलं आहे. पण त्याच्यात पण काय झालं माहिती असेल सर, त्यांचं काहीतरी पर्सनली पण असू शकतं, याच्यात बँकेचा दोष तर नाही. ठीक आहे, आता आपण ते बोललो तर कस्टमर हा वाद निर्माण करतो बरोबर. एजंट सोबत. आता त्यांनी वाद निर्माण केला असेल, यांनी थोडंफार गेला असेल. आता कोणी या जगात हे नाही तर त्यांनी एक शिवी खाल्ली आणि तो असं हे म्हणणार आहे, दादा तू मला शिवी देतोय, ठीक आहे, त्या गोष्टी असं कोण बोलणार आहे का? आजचे तरुण वर्ग आहे, त्यांचं रक्त खूप हे आहे. तर त्यांना थोडंसंही कोणी काही बोललं तर त्यांची आग मस्त झाली. पण त्याच्या पुढं परिणाम काय होणार आहे ते बरोबर. आपल्याला माहिती नाही. माहिती नाही. बरोबर. फेकलं होतं ऍसिड, असे आम्हाला बी हे होतं. बरोबर. पण त्यांना बी बँकेने सहकार्य केलं, आणि जो व्यक्ती होता फेकणारा तो पण काहीतरी भेटला नाही अजून पण. अजून पण नाही भेटला भेटला. नाही? अच्छा. भेटला नाही. त्याच्यावर कारवाई चालू आहे, बँक करतीये. पण ज्या एजंटवर फेकलं होतं त्यांच्यावर, त्यांनी बँकेने बी त्यांना फुल सपोर्ट केला. त्यांचं काय असेल ते थोडंफार मानधन असेल ते तेवढं दिलं बँक असेल, तेवढं बाकी तुम्हाला तेवढं support करते. करते. ओके. हो. कर्ज घेणारा व्यक्ती आणि
एजंट यांच्यातलं वादाचं मुख्य कारण काय आहे? वादाचं मुख्य कारण म्हणजे पहिले इथून सुरू होतं सर. ते बघा, त्याला आपण ओळखत नसल पहिले कस्टमरला, त्याच्यानंतर आपण त्याला फोन करणार, म्हणजे आम्ही त्यांना फोन करणार. फोन केल्यानंतर काही काही वेळेस असं पण होतं सर, तर कस्टमर कॉल सतत कट करतो. आणि जो एजंट राहतो त्याला तर टार्गेट राहतं सर. बँकेने त्याला पण एक टार्गेट दिले, बरोबर. बरोबर आहे का? कोणतीही बँक त्याचं नाव घेत नाही, कोणतीही बँक कोणाचे. पण त्यांनी एक एजंट दिले, बँकेने एक माणसं ठेवले, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे जेव्हा एजंटला आपण कस्टमरला आपण फोन करतो, हम्म. तर तो वारंवार कट करतो. मग Cut तो करतो. तो पण काय होतो, मेंटली हॅरेसमेंट होतो. आणि बरोबर. एजंट पण काय होतो, मेंटली हॅरेसमेंट होतो. पण एखादा कॉल उचलला मग तिथे काय होतं, वाद निर्माण होता. हो. त्याच्यानंतर जर कस्टमर जर वारंवार कॉल उचलत नाही, तर मग कस्टमरच्या घरी व्हिजिटला जायला. ओके. व्हिजिटला गेल्यानंतर मग कस्टमर काय बोलतो, तू घरीच का आला, घरी का आला? घरी का आला. तिथून एक वाद निर्माण होतो. हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला फोनच का केला, तुम्हाला मेसेजच का केला, इथून पण एक वाद निर्माण होऊ शकतो. बरोबर. आणि समजा एखाद्या कस्टमरने आपल्याला सांगितलंय, तर मी ऑफिसला येऊन भेटतो, पण तो वारंवार टाळतोय, तो ऑफिसला येतच नाही भेटायला. ठीक आहे, आपण पण त्याला चांगलंच सांगतो, तुम्ही ऑफिसला या, तुमचा काय प्रॉब्लेम असेल, कोणतं फायनान्स असेल, कोणतं तुमचं बँक असेल, तुमचं जे लोन असेल, तुम्ही ते डिस्कस करा बँकेसोबत, तर जेणेकरून आम्हाला तुमच्याकडे यायची गरज नाही. पण तुम्ही वारंवार आम्हाला टाळताय, त्याच्यात पण एक वादाचं कारण निर्माण कारण होतं. आहे. बरोबर आहे. हे होतं सर वादाचं कारण. बरोबर आहे. आता तुम्ही जसं सांगितलं त्याच्या घरी जावं लागतं, मग घरी जाण्याची परवानगी असते का तुम्हाला? तुम्ही घरी जातात, त्याच्या घरी जाऊन बसतात पण बरेच वेळ. म्हणजे बघा सर, दिवसभर. बसता म्हणजे बसायचं कारण मेन कसं राहतं सर, कस्टमर जर भेटतच नाही. हम्म. एक कस्टमर आहे सर, हम्म. त्याला माहिती तो स्वतः डिफॉल्टर आहे, कोणत्या गोष्टी आहे, हम्म. बरोबर. तो काय करणार आहे, याच्यातून पळवाटा काढतो. हम्म. पळवाटा कशा, तर त्याला माहिती कलेक्शन वाले कोणतरी येणारच आहे. ते आम्हाला पण कसं आहे सर, आम्हाला ॲथॉरिटी प्रत्येक गोष्टीची आहे, आम्हाला बसण्याची सुद्धा ॲथॉरिटी आहे बँकेने दिलेली. फक्त आम्ही बाहेर बसू शकतो, आम्हाला घराची ॲथॉरिटी नाही कस्टमरच्या घरात बरोबर. बसायची. त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला काही सांगू शकत नाहीत, आम्ही बँकवाले तर असं आहे, आम्ही इज्जत कोणाची काढू शकत नाही. बरोबर. प्रत्येकाची इज्जत हे राहते. त्याच्यानंतर बसू शकतो, पण शिवीगाळ करू शकत नाही तिथं. हाय तेवढंच, त्याच्या घरच्यांना काय सांगू शकत नाही. शिवीगाळ आणि मारण्याची authority ॲथॉरिटी नाही नाही. सर, नाही सर. हो. ना नोटीस वगैरे काढून, म्हणजे जे आपलं शासनाच्या कोर्टाच्या हिशोबाने जो असेल नियम, आम्ही तेवढं त्यांना सांगू शकतो. बरोबर. पण आम्ही शिवीगाळ वगैरे, आणि बरेच लोक काय करतात, दिले नाही तरी कस्टमर सांगतात आम्हाला शिवीगाळ केली, तर त्यांना काहीतरी थोडंफार EMI वगैरे असेल वाचवायचं, प्रत्येकाची लाईफ थोडंफार ऍडजस्टमेंट करत चालतं. बरोबर आहे. आणि आताच्या काळात सर सामान्य माणसाला कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कर्ज घेताना, जेणेकरून रिकव्हरीची वेळ येणार नाही? हे बघा सर, कर्जाची गरज ही प्रत्येकाला लागते सर. तुम्ही म्हणा, मी म्हणा, कोणीही म्हणा, प्रत्येकाला गरज लागते लोनची. पण त्यांनी ना कोणत्या गोष्टी ह्या सांभाळायला पाहिजेत, म्हणजे कशा, त्यांनी लोन घ्यायच्या पूर्वी त्याचं पूर्ण बँकेचं काय असेल ते व्याजदर, त्याच्यानंतर त्याच्या EMI ते बघायला पाहिजे. हम्म. त्याचा पहिले आलेली सॅलरी, आजकाल असं झालंय सर, सॅलरी आहे 12-13 हजार रुपये आणि त्याच्यात EMI 25-30 हजार रुपये. हम्म. शक्य, माझं तरी एक म्हणणं आहे सर, आजला मी काळाला एक सांगू शकतो, माझं आज एक म्हणणं आहे, जर आपल्याला तेवढी सॅलरी राहिली ना सर, त्याचे 5 ते फक्त 10% EMI करायला पाहिजे माणसं. ओके. तर ते कसं EMI पण जाता आणि घरचा संसार पण संसार जातो पण जातो. आणि घरात लागणाऱ्या गोष्टी पण होतात. बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या घरी जाण्यापूर्वी बँकेला काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते का? व्यक्तीच्या घरी बँकेला म्हणजे पूर्ण करावं लागते. ऑलरेडी आम्ही त्यांना काय करतो, मेल वगैरे पाठवतो, मेसेज वगैरे बँकेचे चालूच राहतात. बँके बघा, जोपर्यंत लोन आहे ती झिरो होणार नाही, बँक त्याची प्रोसिजर करणारच. हे ऑलरेडी कस्टमरला इंटिमेशन गेलेलं राहतं, त्याला कॉल गेलेले राहतात, त्याला मेल गेलेले राहतात, त्याला कोर्टाकडनं नोटीस सुद्धा गेलेली राहते. ओके. हो, इंटिमेशन देतं बँक हम्म. पहिले. जेव्हा एखादा कर्जदार अजिबात सहकार्य करत नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता? हे बघा सर, तो जो सहकार्य करत नसेल तर आम्ही त्या टायमाला काहीच करू शकत नाही सर. त्याला एवढं आहे, आम्ही फक्त बँकेला इंटिमेशन करू शकतो, तर आम्हाला रिस्पॉन्स काही समोरून येत नाही. हम्म. तर तुम्ही आणि कस्टमरला तुम्ही मेल वगैरे पाठवून काही नोटीस वगैरे इश्यू असेल बँकेचा आणि कस्टमरचा, तर तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आम्ही किती केलं तर आम्ही थर्ड पर्सन पडतो बँके आणि कस्टमर मध्ये. बरोबर आहे. आम्ही फक्त बँकेचा निरोप हा कस्टमरला देणार, कस्टमरला तर कस्टमरने आम्हाला सहकार्य करलं तर आम्ही त्याला काही करू शकत नाही बरोबर. sir, आजच्या याला. पण तरी लोक म्हणतात सहकार्य करत नाही, मारता, हे गोष्टी या मला नाही पटत नाही सर या गोष्टी. असं नाही राहत. पण बरोबर आहे. आणि त्याच्यात काय होतं, एजंट बदनाम होता सर. याच्यात तुम्हाला काय कमिशन म्हणजे इन्सेंटिव्ह पण भेटतो का? काय आमचा टार्गेट जो पण असतो का? पॅकेज राहतो सर, त्या हिशोबाने आम्हाला तर बघा, कंपनीचं बेसिक पॅकेज आम्हाला देतीच,
ते हम्म. कस्टमर मागे जे भेटणारा आम्हाला तो आमचा टार्गेटच्या नुसार इन्सेंटिव्ह राहतो तो तर आम्हाला भेटतो सर. शेवटी सर तुम्ही आमच्या चाहना म्हणजे ऐकणाऱ्यांना काय सांगू इच्छिता की शेवटी म्हणजे कर्ज घेताना लोकांनी काय डोक्यात घेतलं पाहिजे की कर्ज घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? बघा सर, कर्ज तर घेतलं पाहिजे, प्रत्येकाला हम्म. गरज आहे कर्जाची. हम्म. असं नाही तर कोणी काही एवढं हे नाही तर एखाद्याला बिझनेस वगैरे कोणत्या गोष्टी टाकायच्या तो तो कर्ज घेतोच. आम आदमी हा कर्ज घेण्यासाठी झालाय आणि कर्ज फेडण्यासाठी झालेला आहे. मी तर म्हणतो, माझं ते एक वैयक्तिक महत्व आहे. बरोबर. काही जणांचं मी असंही पाहिलं, त्यांचं पूर्ण वय ना सर ईएमआय भरतच गेला. हो ना. हा, जर तुम्ही आज होम लोन करा वगैरे हम्म. 5 वर्ष 20 वर्ष, आपण माणूस वयाच्या 22-25 मध्ये लोन करतं. हम्म. ते लोन 20 वर्ष चालतं, म्हणजे तोपर्यंत झालं का त्याचं आयुष्य 50? त्यांनी काय मजा केली लाईफ मध्ये? काहीच नाही. त्यांनी लोनच भरण्याचंच वय गेलं. लोन भरण्यातच वय गेलं. आज 20 लाखाचं लोन घेतलं, 20 लाखाचं नाही म्हणायला गेलं तर सर आज 45-40 लाख 50 लाख जे असेल बँकेची ती सरासरी टक्केवारी असेल, जो इंटरेस्ट असेल हम्म. बँकेचा तो करतोय, तो त्याच्यातच गेला. आणि लोन घेणं म्हणजे बघा सर, गरज प्रत्येकाला लोनची, असं काही नाही. आपण साधा मोबाईल पण घेतला ना सर, तो लोनच घेतो आजकालचा बरोबर. आम आदमी. कोणी एवढं लँडलॉर्ड नाही, तो लगेच 15-20 हजार त्याच्या खिशात पडले, त्यांनी टाकले मोबाईल घेतला. सामान्य सामान्य माणूस फोनचाच विषय घ्या ना, मोबाईलचा विषय घ्या, तो आपण कर्जावरच घेणार आहे. कर्जावरच घेणार आहे. बरोबर आहे. प्रत्येकाला लोनची गरज आहे, फक्त एवढं ते लोन फेडण्याची आपल्यात ताकद पाहिजे सर, तरच घेतलं तरच घेतलं पाहिजे, अन्यथा नाही. नाही तर बरोबर आहे. नाहीतर मग त्याचं सिव्हिल जर खराब झालं सर, तुम्ही खराब करता किंवा बँक खराब करते जे पण आहे, तर त्याला परत फ्युचर मध्ये लोन भेटू शकतं का? सर बघा, माझ्या तरी आतापर्यंत सर्व्हिस मध्ये तर मला नाही वाटत त्याला लोन पुढचं भेटतं का. नाही. कारण की आपल्या पॅन कार्ड नंबर हा लोनला अटॅच असतो नंबर. कधीच नाही. समजा फ्युचर मध्ये त्यांनी चांगले व्यवहार केले बँकेसोबत, सगळं लोन पण त्याचं फेडून सर टाकलं. बघा, आजच्या जमान्यात काय माहिती का, किती चांगलं करा पण एखादी गोष्ट जर छोटी नखावर पण वाईट झाली ना, लोक ती चांगली गोष्ट नाही ओळखणार. आज तो नखभर जी वाईट गोष्ट आहे ना ती पहिले धरून चालतील. बरोबर. बँक काय करणार फ्युचर मध्ये? अरे बँकेकडे सगळा रेकॉर्ड राहतो सर, असं नाही आपण बँकेला मामूली समजू. बँक आज एवढे नॅशनलाइज बँक आहे, कर्ज देते, प्रत्येक गोष्टी देते, फक्त सह्यांवर देते सर, सह्यांवर. बरोबर आहे ना. पर्सनल लोन मी म्हणतो ना सर, तुम्ही आज पर्सनल लोन 5 लाख रुपये तुम्हाला इझी कोणी देईल? बरोबर आहे. बरोबर. जर त्याच्यात म्हणजे सिव्हिल हे तर खराब होणारच शेवटपर्यंत, हे सिव्हिल तसं होणार नाही सर. पण त्याच्यात काय होतं, सेटलमेंट पण होता. पण सेटलमेंट केल्यानंतर बी सिव्हिल खराबच असतं सर. नॉन ड्यू सर्टिफिकेट येतं, एक नॉन ड्यू सर्टिफिकेट येतं, त्याच्यावर लिहिलेलं राहतं सेटलमेंट. हो. त्याला settlement करणारा कर्ज व्यक्ती पुरं भेटत नाही. कारण त्यांना सिव्हिल खराब करायचं नसतं ना, नसतं. आणि फ्युचर मध्ये लोन प्रत्येकाला लागणारच. जसं आपलं म्हणणं झालं की कोणीच उभं करत नाही, त्या सगळे हात वरती करतात, तेव्हा फक्त बँकच उभं करते. बँकच उभं करेल तेच त्याला. बरोबर आहे. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज तुम्ही इथं आला आणि आमच्या ऐकणाऱ्यांना एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर.